रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला कुणाल मुत्ता यांच्याकडून. निश्चितच आजच्या दिवसातला हा महत्वपूर्ण सामना आहे. आदेश 11 वर्सेस मोसम 11 संघाचा प्रेडिक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल, वाईड आलाय, सॉरी वाईड आलाय. एक अवांतर धावड, या अवांतर धावड आहे. धावसंख्येत भर होईल. दोन या अंकावर कट करण्याचा प्रयत्न, हार्ड लाईनचा वापर केलाय. उसळी प्रॉपर मिळते, गोलंदाजाला पाहिजे ती उसळी मिळते. ट्रेकर्स क्रिकेट क्लब आणि नागपूरचं टेनिस क्रिकेट ओळखलं जातं खेळपट्टीसाठी, आणि ती खेळपट्टी अजूनही टिकलेली आहे. गेल्या महिन्यात आमदार चषकानंतर अजूनही ही स्पर्धा खेळण्यायोग्य आपल्या भेटीला आली आहे. कॉलवर टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्र, परंतु मिड ऑफचा खेळाडू प्रशांत वाघ चेंडूला उचलेल, थांबवेल. एकही धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. रोशन अहिरे याच्या विरोधात मात्र फलंदाजांना बॅटला थांबवलंय. बॅट जास्त चालवली जात नाहीये. रोशन अहिरेने क्षेत्ररक्षण जे सजवलंय, दोघंही एकमेकांच्या समोर, एक डीप मिड विकेट तर एक डीप कव्हर्स. रिव्हर्सचा प्रयत्न केला गेलाय, परंतु रिव्हर्सचा प्रयत्न निष्फळ ठरेल, अपयशी ठरेल. पहिल्या प्रयत्नात कुणाल मुत्ता यांनी देखील रिव्हर्सचा प्रयत्न केला, आणि आता मात्र राकेश यांनी देखील तो प्रयत्न केलाय. मला वाटतं शेवटचा बॉल असेल या षटकातील. 2 रन बोर्डवर लागले, एक वाईड आणि एक सिंगल, अशा फक्त 2 धावा गोलंदाज रोशन अहिरे याने दिलाय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. हाफ ट्रॅकर बॉल ओव्हर द पॉइंट, फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या दिशेला, परंतु चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू गेलाय डीप पॉइंटच्या क्षेत्रात. अंतिम चेंडूवर 4 धावा येतील, आणि या 4च्या मदतीनं 6च्या ॲव्हरेज आहे. पहिल्या षटकात धावा आल्या आहेत 6. बिनगडी बाद टीम मोसम 11. लॉंग द कार्पेट, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात खेळून काढलाय बॉल. चेंडू गेलाय सरळ सीमा पार, पहिल्याच बॉलवर येते वेलकम बाउंड्री. पहिल्याच बॉलवर वेलकम बाउंड्री आली आहे. बघूयात पुढचा बॉल कशा पद्धतीने सादर केला जाईल तो. डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू लॉफ्ट केलाय, कुठलीही संधी नसेल. चेंडू गेलाय सरळ सीमा पार. कुणाल मुत्ता यांच्या बॅटमधून धावा येतील 6 6 6. पुन्हा एकदा समोरचं क्षेत्र बाट अडखळली होती, थांबवली होती, परंतु इथे क्षेत्ररक्षकाकडून छोटी चूक होते. झालेल्या चुकीमुळे 1च्या ऐवजी 2 धावा येत आहेत. 3 चेंडू आतापर्यंत अटेम्प्ट केलेत गोलंदाजाने, आणि त्या 3 चेंडूंवर तब्बल 12 धावा खर्च कराव्या लागल्या आहेत. पहिल्या बॉलवर स्लॉक स्वीपचा एक चौकार आलाय, त्यानंतर दुसरा बॉल इनसाइड आउटचा दर्शनीय षटकार, आणि या तिसऱ्या बॉलवर डाऊन द ग्राउंड क्षेत्रातल्या 2 धावा. अशा पद्धतीनं तिसऱ्या चेंडूवर
या दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच 12 धावा खर्च कराव्या लागल्यात गोलंदाजाला. बघूयात पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जातो ते. पुन्हा एकदा पुढे सरसावत येऊन स्लॉग स्वीप मारायचा होता, परंतु बॅटच्या टोला लागतोय बॉल आणि लॉंगॉनच्या क्षेत्रात एक धाव घेतली जाते. पहिल्या षटकात 6 धावा होता, या षटकात दुसऱ्या षटकात चौथ्या बॉल पर्यंत 13 धावा आल्यात. चला लवकर मॅच थांबवू नका प्लीज, विनंती असेल. थँक्यू डीजे. अतिरिक्त बाहेर बॉल ट्रॅव्हल करतोय, कारण तो पंचांचा इशारा देखील येतोय. वाईट बॉल असेल, बॅटपासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा, परंतु त्या प्रयत्नात एक अतिरिक्त धाव खर्च करावा लागते. 14 धावा या षटकात आतापर्यंत दिल्या गेल्या आहेत. अजूनही मला वाटतं 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उडवण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटवर जाऊन आधीच कमिटेड होते फलंदाज, या कारणास्तव फटका तर तोच खेळावा लागला, परंतु बॉल अतिरिक्त बाहेर ट्रॅव्हल करतो, या कारणास्तव बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर अँड लास्ट बॉल ऑफ द पॉवर प्ले. पॉवर प्लेचा अंतिम चेंडू. पुन्हा एकदा बोट फिरवली गेली आहे ओव्हरपिच बॉल, परंतु स्लोवर गतीने आलेला आणि पुन्हा एकदा फलंदाजाचं कमिटमेंट होतं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातच खेळण्याचं, या कारणास्तव प्ले अँड मिस. षटकाची समाप्ती होईल. 2 षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 रन बिनगडी बाद. मोसम 11 ओडीयू डीजे. पॉवर प्ले संपलाय आणि या पॉवर प्ले संपता क्षणी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू तैनात केलेत, ते आपण बघू शकतो. एक डीप मिड विकेट आहे, काउ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि डीप कव्हर्स असू क्षेत्ररक्षण. पॉवर प्ले संपता क्षणी लावलाय, बोट फिरवली गेली, परंतु कव्हरच्या क्षेत्रात थोडंसं मिसफील्ड फंबल आपण बघतोय आणि झालेल्या फंबलमुळेच 1च्या ऐवजी 2 धावा खर्च करावा लागतोय. कुणाल मुथा आणि राकेश या दोघांची जी जोडी आहे ना, या जोडीने संबंध स्पर्धा मोसम 11 या संघासाठी फलंदाजीनं गाजवली आहे, कारण याच दोघांच्या जोरावर मोसम 11 या संघाच्या धावसंख्या अवलंबून असतात. स्कूप करायचा होता, परंतु स्कूपचा प्रयत्न इथे निष्फळ ठरेल, अपयशी ठरेल, कारण बॅटवर चेंडू चढत नाहीये. रिस्की शॉट होता, रिस्क घेतली जात होती.
कट केलाय बॉल डीप पॉइंटच्या क्षेत्रात अलॉंग द कार्पेट चेंडू गेलाय आणि चेंडू थांबणार नाही कारण डीप पॉइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक सज्ज नव्हता या कारणास्तव 4 धावा आल्यात. डान्सिंग डाऊन द विकेट लॉंग द कार्पेट लागोपाठचा दुसरा येतोय. काय शॉट खेळून काढलाय. चांगल्या गोलंदाजी समोर चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक बघायला मिळतोय. गोलंदाजाचा प्रयत्न चेंडूला बॅट पासून दूर ठेवण्याचा, परंतु त्या प्रयत्नात देखील 2 दर्शनीय स्ट्रोक कुणाल मुथा यांनी खेळून काढलेत. एक डीप पॉइंटचा आणि त्याच्यानंतर हा कव्हरला फाडणारा दर्शनीय कव्हर ड्राईव्ह. आता मात्र फील्ड मध्ये थोडा चेंज केलाय. लॉंग ऑफचा खेळाडू वाईडिश कव्हर्स मध्ये आणलाय. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारलाय, परंतु बॅटची आतली कडा घेऊन लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होईल. कपिल शिंदे याच्याकडून थोडं फंबल होतंय आणि झालेल्या फंबलवर ते मात्र 2 धावा घेतल्या गेल्यात. आतापर्यंत 4 बॉल टाकलेत गोलंदाजानं. 4 बॉल मध्ये तब्बल 12 धावा त्याला खर्च करावा लागलेत. 5 बॉल टाकलेत. रन किती आले? 12. 5 बॉल मध्ये 12 धावा आल्यात. येस, एक स्कूपचा जो निर्धाव चेंडू होता. बॅटची कडा घेतली आहे. गलीतून बॉल फरार होतोय. कुठलीही संधी नसेल. बॉल चाललाय थर्ड मॅनच्या एरियात. सीमा पार चौकार 4 रन. या 4च्या मदतीने तिसऱ्या षटकाची समाप्ती होईल आणि 3 षटकाच्या समाप्ती आधी धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 धावा. ओटीयू नीचे. जस्ट वेट. मॅच थांबवायची आहे. सरांचा नंबर ऍड केला जातोय.
डबल बॉल काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. कपिल शिंदे होता तिथे लॉंग ऑनला, परंतु त्याला फक्त आणि फक्त बघावं लागतंय कारण चेंडू गेलाय सरळ सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. पुल केलाय बॉल आणि तो पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल आहे. चेंडूला घेऊन गेलाय सरळ मिड विकेटच्या मस्तकावरून सीमा पार. षटकार 6. पुन्हा एकदा बाटची कडा आणि यस, जे 3 षटकार मारले होते त्या 3 षटकारांना इथं प्रत्युत्तर दिलं जात आहे. हार्ड लाईनचा वापर करलेला बॉल आणि बाहेरच्या दिशेला जाणारा बॉल तिथे छेडायला गेले फलंदाज आणि बॅटचं चुंबन घेऊन स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल सामावतोय. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. ओव्हर टू यू. फलंदाजीसाठी किरण फलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसेल. खोलवर टाकलेला बॉल यू हिट. सेलिब्रेशन ऑन आहे. 3 षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण गोलंदाज खेळपट्टीवर सेट करताय. आल्या आल्या डिफेन्सिव्ह मोड मध्ये फक्त बॅटला समोर ठेवलं गेलं आणि चेंडू आदळतोय सरळ यष्ट्यांवर. फलंदाजाची केली आहे इथे दांडी 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 गुल. चार षटकांच्या समाप्ती अंती 56 धावा बोर्डवर लागल्या. अब तक 56 असं धावफलकावरती चित्र आहे. परंतु बघूयात येणारे 4 षटक आणि येणारे 24 चेंडू कशा पद्धतीने खेळून काढले जातील. आता मात्र आरिफ खान यांची वेळ आणि यांची गरज मोसमी इलेव्हन या संघाला प्रथमताच लाभली आहे आणि लागली आहे. बघूयात आरिफ खान कुणाल मुत्ता यांच्या साथीला साथ देऊन या धावसंख्येला कशा पद्धतीने हाताळतात ते. लाईक कटर गोलंदाज सरळ बुटावर जाऊन आदळतोय बॉल आणि आदळलेला बॉल झेलला जातो आहे गोलंदाजाच्या मध्यपथापर्यंत. तिथे अपीलही केली गेली आणि त्या अपीलला कुठलाही इंटरेस्ट नाही या पंचांचा, कारण सरळ बुटावर जाऊन आदळणारा बॉल लेफ्ट आर्म कटर गोलंदाज हुसेन मला वाटतं गोलंदाजी साडी आलेला आहे आणि पहिलाच बॉल फुलर लाईन पर त्याने अटेम्प्ट केलाय. दुसरा बॉल हुसेनचा. पुन्हा एकदा फुलर लाईन परचा बॉल रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय.
परंतु कुठलीही संधी नसेल. पॉवर जनरेट केली गेली आणि तेज तर्रार तो चेंडू अलॉंग द कार्पेट कव्हरच्या क्षेत्रात जातोय आणि 4 धावा मिळवून देतोय. पहिला बॉल रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला, तो अपयशी ठरला. परंतु दुसरा बॉल देखील रिव्हर्स खेळला गेला आणि त्यावर 4 धावा मिळवल्यात. आता थोडंसं फील्डमध्ये चेंजेस केला. लेगसेपचा खेळाडू आतमध्ये बोलून गलीमध्ये सेट केलाय. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक तयार सज्ज केलाय. कव्हर्स मध्ये आहे आणि एक डीप कव्हर्स. अर्थातच ऑफ साइड परिपूर्ण पॅक केली आहे. रिव्हर्सचा प्रयत्न आणि चेंडू गेलाय सरळ सीमा पार. धावा येतील 6 षटकार. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, तो आता मात्र कुठलीही धाव नसेल. पहिला बॉल निर्धाव, तदनंतरचा दुसरा बॉल. इथे मात्र 4च्या 4 बॉल रिव्हर्स खेळले गेलेत. पहिला बॉल देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट निष्फळ ठरला. त्याच्यानंतरचा दुसरा बॉल, त्याच्यावर 4 धावा मिळवल्या. त्याच्यानंतरचा तिसरा बॉल हा षटकार आणि चौथा बॉल मात्र डॉट. डाऊन द ग्राउंड क्षेत्र कव्हर्स मध्ये खेळाडू आहे, तिथे एक धाव चोरली गेली आहे आणि त्या 1 बरेच मध्ये राहावं लागेल. पुन्हा एकदा नवख्या फलंदाजाकडून सुद्धा पहिलाच पर्यंत रिव्हर्सचा केला गेला. हुसेन साठी राईट हँड बॅटरचा नेहमी मनसुबा आहे रिव्हर्स खेळण्याचा. षटकाची समाप्ती होईल. 5वं षटक इथे संपुष्टात आलं आणि 5 षटकाच्या समाप्ती अंती धाव संख्या जाऊन पोहोचते 67 या आकड्यावर. ठीक आहे, लक्ष नव्हतं या कारणास्तव दिलगिरी असेल. पहिला बॉल पडतोय रोशन अहिरे याचा. पुन्हा एकदा रिव्हर्स. सातत्याने पहिल्या षटकापासून रिव्हर्स रिव्हर्स आणि या रिव्हर्सचे चित्र बघायला मिळत आहेत. स्टेप आउट करून मारलाय बॉल. लॉंगॉनच्या क्षेत्रात कपिल आहे तिथे. बॉलला उचलतोय, अड्डवतोय, परंतु फंबल होतोय आणि झालेल्या फंबलवर पुन्हा एकदा 1 धाव खर्च केली जाते. क्षेत्ररक्षकांची मात्र साथ मिळत नाहीये. 1ला जोड 1ची धाव अर्थातच दुहेरी आली आहे. गोलंदाजांना पाहिजे तितकी गोलंदाजी खराब झालेली नाहीये, परंतु क्षेत्ररक्षकांची खराब कामगिरी मैदानाच्या चौफेरीत आपण बघतोय. आदर्श या संघाचे पुन्हा एकदा रिव्हर्स. आता मात्र असं समीकरण झालंय की गोलंदाज कुठलाही असो, आम्ही मात्र उलटे खेळणार.
आणि त्या उलट्या खेळाच्या माध्यमातून जिथे धावा जास्तीच्या मिळत आहे. डाऊन द ग्राउंड क्षेत्र लंब कार्पेट घेऊन काढलाय. हुसेन आहे तिथे, चेंडूला अड्डवतोय. आता मात्र चांगली फिल्डिंग, फक्त एक धावडी एकाच धावेवर इथे समाधानी राहावं लागेल दोघही फलंदाजांना. आणि या एकाच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल. 70 कंप्लीट, 70 धावा बोर्डवर लागताय. 6व्या षटकाच्या या चित्रात आपल्याला 70 धावा पूर्ण होताना बघायला मिळत आहेत. अजूनही 6व्या षटकाच्या निर्धारित चेंडू शिल्लक आहेत. बाटची कडा टॉपेज लागतोय. कुठलीही संधी नसेल यष्टी रक्षकाला, फक्त आणि फक्त वरती आकाशाकडे बघावं लागतंय. चेंडू होतोय सरळ यष्टी रक्षकाच्या पाठीमागून, सीमा पार, चौकार, 4 धावा. उडवलाय बॉल, उंच आहे, लांब नाही. झेल पकडण्याची संधी आणि येस, झेल पकडला जातोय. विकेटचं पतन. आरिफ खान बॅक टू द पवेलियन. आरिफ खान माघारी परततील. रोशन अहिरेच्या या षटकात मात्र एक विकेटही आली आणि थोडासा कुठेतरी सुस्कारा घ्यायची वेळही त्यांना मिळाली आहे. सहा षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 6 षटकांच्या खेळांती धावसंख्या 74, 74 या अंकावर आहे. 3 गडी देखील बाद झालेत. बघूयात आता मात्र हर्षल आलेत फलंदाजीसाठी. डान्सिंग डाऊन द विकेट स्ट्रीप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चेंडूला दूर ठेवला बॅट पासून आणि 7व्या षटकातील पहिला बॉल इथे निर्धाव पडतोय. डॉट असेल. हुसेन आलाय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. आता मात्र रिव्हर्सचा प्रयत्न आपल्याला जास्तीचा बघायला मिळेल या षटकात. येस, केला गेलाय रिव्हर्सचा प्रयत्न. केला गेलाय रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु रिव्हर्सचा प्रयत्न इथे निष्फळ ठरतोय. डॉट असेल. लागोपाठचा दुसरा चेंडू इथे डॉटच्या स्वरूपात आपण अनुभवतोय. येस, एच लागलाय. बॅटची कडा. कुणाल मुत्ता मोठा मासा गळाला लागतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. स्ट्रगल चालू होतं तरी जे स्ट्रगलला इथे निश्चितच जिंकलाय गोलंदाज.
नौके फलंदाज बबन यांच्यासाठी पहिलाच बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात सीमा पार चौकार 4 आणि या 4च्या मदतीनं धाव संकेत या षटकाच्या चौथ्या बॉलवर आता बदल होईल 78 रन्स. पुन्हा एकदा आपला ऍडमिस गोललाईनवर टाकलाय बॉल गिरकी घेणारा बॉल फिरवला जातोय आणि फिरवून यष्टीरक्षकाच्या हातात समोरतोय. डॉट बॉल आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. 7 षटक इथे संपुष्टात आले तरी 7 षटकाच्या समाप्ती अंती 80 धावा बोर्डवर लागल्या. अंतिम षटक आपल्या समोर सादर केलं जाईल. अंतिम षटकाचा पहिलाच बॉल फुलटोल करून दिलाय मिड विकेटच्या क्षेत्रात सरळ सीमा पार. षटकार 6. 8व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर वेलकम केलंय गोलंदाजाचं. स्लोवर बॉल फिरवलाय बॉल मनगटाचा वापर करून आणि फलंदाजाला मोठा फटका आणि लॉफ्ट करण्यापासून दूर ठेवलाय वंचित ठेवलाय. एकच सिंगल येईल. या सिंगलच्या मदतीने 90 धावा पूर्ण होतील धावफलकावर. येस शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अंतिम 2 चेंडू या पहिल्या इनिंगचे मदाने सर यांच्या हातातून टाकले जातील. पुल केलाय बॉल उंच आहे लांब नाही. झेल पकडला जाईल का? येस झेल पकडला जातोय आणि फलंदाजाला आपल्या संघाच्या डगआउट कडे माघारी पाठवलं जात आहे. पाठची कडा आणि येस शेवटच्या बॉलवर देखील आउट आहे का फलंदाज? येस फलंदाज आउट आहे. 90 धावा लागल्यात बोर्डवर. तर जिंकण्यासाठी आव्हान असेल 91 या आकड्याचं. बघूयात या 91 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील आणि कशा पद्धतीने थांबवल्या जातील.
तोपर्यंत एक छोटासा इनिंग ब्रेक.
इस पॉवर प्ले संपलाय आणि पॉवर प्ले अगदी फुल ऑन एंटरटेनमेंट मध्ये संपला, कारण एक विकेटही गेली आहे लेफ्ट हँड बॅटरची. परंतु कपिल शिंदेचा एक झेल सोडलाय धीरजने आणि रोशन अहिरेचा सुद्धा झेल सोडलाय हर्षल याने. बघूया दोघांचा झेल सोडलाय आणि दोघांचा सुटलेला झेल किती महागात पडतो. 7 धावा लागल्यात बोर्डवर, 7 रन्स ऑन बोर्ड. एका विकेटचं पतनही झालंय. परंतु येणारे 36 बॉल आणि येणाऱ्या 36 बॉल मध्ये 86-84 रनांची आवश्यकता. 36 बॉल आणि 84 रन. बघूयात 36 बॉल मधल्या 84 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील. हवा तशी बघायला गेलं तर राईट हँड बॅटर्सच्या विरोधातली हवा मैदानाच्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे वाहताना दिसते. पुलचा फटका आणि चेंडूला पाठवलाय सरळ फाईन लेगच्या क्षेत्रात. जिथे चांगलं चालू होतं तिथं एक चुकीचा आणि खराब बॉल गोलंदाजच्या माध्यमातून टाकला गेलाय. शॉर्ट पिच बॉल अतिरिक्त बाउन्स मिळतोय. फलंदाज रोशन अहिरे याला तो टोलवायला खूप सारा सोपा जातोय. या कारणास्तव चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने थोडस कुठेतरी सुस्कारा आता फलंदाजी करणाऱ्या संघाचा सोडला जाईल. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी रोशनची आणि कपिलची चेंडूवरची नजर ही हल्ली जाते. तुम्हाला मोठे फटके खेळायचे असतील तर शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवावी लागेल. आणि ती नजर जर का तुमची थोडीशी जरी हल्ली तरी बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन होणार नाही. शेवटपर्यंत चेंडूवरची नजर हीच तुम्हाला मोठे फटके खेळण्यासाठी कामी येत असते. तर मात्र वाईट करून स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात टोलावलाय. अलग द कार्पेट चेंडू चाललाय तिकडे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलून फेकतील. तोपर्यंत फक्त एक सिंगल आणि एका सिंगलवरच समाधानी राहावं लागेल दोघे फलंदाजांना. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येत थोडासा बदल होईल. 12 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. बनवून मारलाय स्ट्रोक, वेट केला आणि बॅटचा फैसपड केलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडूला टोलवलंय. चेंडूला उचलून फेकलं जाईल तोपर्यंत इथे 2 धावा घेतल्या गेल्यात. पुन्हा एकदा तिकड बाउन्सर, पुन्हा एकदा एक तिकट बाउन्सर बघायला मिळतोय. हा तिकट बाउन्सर फलंदाजाला त्रास देतोय. फुलटॉस आणि त्या फुलटॉसला बनवलंय कपिलने कव्हर्सच्या क्षेत्रात. 1 बाउन्स सीमा पार, 4 धावा. षटकांची समाप्ती होईल. 3 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या जाऊन पोहोचेल 6च्या ॲव्हरेजने 18 धावा. आता मात्र 30 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 मध्ये धावा बनवायच्या आहेत 73. 30 बॉल आणि 73 ची आवश्यकता.
30 बॉल आणि 73ची आवश्यकता. अर्थातच प्रतिषटक तुम्हाला 14चा आस्किंग रन रेट घेणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. प्रतिषटक 14 धावा आता इथून घ्याव्या लागतील फलंदाजांना, कारण 30 बॉल शिल्लक आहे. 30 मध्ये 73ची आवश्यकता. हवेचा ओघ सुद्धा आता थोडासा कुठेतरी स्थिरावलेला दिसतोय, शांत झालेला दिसतोय. उडवलाय बॉल, परंतु फटका फसतोय आणि झेल इथे टिपला जातोय. रोशन आहिरे याला पुन्हा एकदा याच गोलंदाजानं फसवलंय आणि आता मात्र झेल टिपला जातोय कुणाल मुत्ता यांच्या माध्यमातून आणि रोशनला माघारी पाठवलं जातंय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. आल्या आल्या आडवी बॅट चालवण्याचा प्रयत्न केला गेला. नवख्या फलंदाजाचा परंतु बॉलवर चढून मारणं थोडंसं होतं अवघड जातं. आता परिपूर्ण जबाबदारी ह्या कपिलवर. बघूयात किरण नवीन फलंदाज दाखल झालेत फलंदाजीसाठी. या रनचेसला हाताळलं जाईल का, सांभाळलं जाईल का, ते बघण्यासारखं असेल. फुलर लेनवरचा बॉल परफेक्ट यॉर्कर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. एक धाव घेतली जाईल. फुलटॉस बॉल, इथे सुद्धा फटका फसतोय परंतु झेल ड्रॉप होतोय. पाहिजे तितकं प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. कदाचित बॅटच्या पुढच्या भागाला टोचच्या जवळपास कुठेतरी चेंडूचा संपर्क झाला, या कारणास्तव एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही कपिलला. पुन्हा एकदा फ्लोअर लाईनवरचा बॉल परतो. इथे सुद्धा प्रॉपर कनेक्शन नाहीये, पाडीने बॉलचा संपर्क नाहीये. बाईकच्या माध्यमातून एक धाव येईल. ओव्हर द पॉइंट, दर्शनीय स्ट्रोक. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. वन बाउन्स, चौकार 4. षटकाची समाप्ती होईल. 4 षटक इथे संपुष्टात आले तरी 4 षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या जाऊन पोहोचेल 25-25 या आकड्यावर. येणारे 24 बॉल शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 24 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे. 66 या आकड्याची. 24 बॉल आणि आता मात्र धावा बनवायच्या आहे 66. अर्थातच जवळ आता हा आस्किंग रन रेट 16च्या वरती निघून गेलाय. 16 रन्स घेणं तर बंधनकारक आहेच. प्रति षटक 15-16 रन जर का घेत गेले तर कुठेतरी या रनचेस मध्ये शेवटच्या षटकापर्यंत जिवंत राहू शकेल आदेश 11 हा संघ.
पुल केलाय बॉल. मिड विकेटचा क्षेत्र राकेश याच्या मस्तकावरून चेंडू ट्रॅव्हल करेल सरळ सीमा पार. 4 धावा. एफर्ट्स कमी पडतायत, प्रयत्न कमी पडतायत. झेल घ्यायला जावा की बॉल अडवण्यासाठी थांबावं या दोन द्विधेत क्षेत्ररक्षक अडकतोय. या कारणास्तव क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून टप्पा घेऊन चेंडू ट्रॅव्हल करतोय 4 धाब्यांसाठी. या षटकाची सुरुवात मात्र चौकारानं झाली आहे. आता इथून 23 बॉल शिल्लक आहे, तरी 23 मध्ये 62 धावा बनवायच्या आहे. 23 बॉल 62 धावा. पुन्हा एकदा लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न करतो. अलंग कार्पेट खेळून काढलाय. कॉर्नरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे तिथे बबन चेंडूला अडवताय, थांबवतो. एकच सिंगल येईल. आता मात्र 22 बॉल शिल्लक तरी 22 मध्ये इथून 61 धावा बनवायच्या आहेत. प्रतिषटक तुम्हाला 15-16 रन बनवणं प्रतिषटक बंधनकारक आहे आणि त्या 16 धावा वाचवणं गोलंदाजासाठी सोपं झालंय. फुलटॉस आणि फुलटॉसला फुलटोलून दिलंय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. सीमा पार. षटकार 6. आता मात्र आक्रमण चढवलं जात आहे, हल्ला चढवले जात आहेत. अजूनही ही मॅच सोडलेली नाहीये आदेश 11च्या फलंदाजांनी, कारण इथून 55 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू मात्र 21 शिल्लक आहेत. 21 बॉल 55 असं या मॅचचं समीकरण आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला झेल टिपण्याची संधी, परंतु ती संधी मोकळ्या हातानं ड्रॉप केली जाते, सोडली जाते. दुहेरी येते. 53 ची आवश्यकता. 20 बॉल शिल्लक. 20 बॉल 53 रन बनवले जाऊ शकतात आणि बनवले देखील गेलेले आहेत. फुल टॉस बॉल. हवेत आहे चेंडू. झेल पकडला जाईल नाही. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. पुन्हा एकदा इथे झेल ड्रॉप होतोय कपिल शिंदे याचा. शेवटचा बॉल या षटकातील. लॉंग कार्पेट खेळून काढलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे तिथे किरण. थोडासा ड्रॉप होतोय बॉल, परंतु एकच सिंगल. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 बॉल मध्ये आवश्यकता आहे 51 या आकड्याची. 18 बॉल मध्ये 47 धावा चेस झाल्या आहेत. एनजीटी वॉरियर या संघाने ते करून दाखवलं होतं. 18 बॉल मध्ये 47 धावा चेस केल्या आहेत. तो आता मात्र 18 बॉल आणि 51 ची आवश्यकता. पहिलाच बॉल वाईड आलाय. आता मात्र 18 बॉल आणि 50 ची आवश्यकता. ढवण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच बॉल. खूप साधा सरळ सोपा बॉल होता, परंतु तो साधा सरळ सोपा बॉल ते फलंदाजाला उमगत नाहीये. एकटा कपिल या रनचेजचा भागीदार होणार नाही. त्या कपिलला साथ द्यावी लागेल इतर फलंदाजांना. डाऊन ग्राउंड क्षेत्र निवडला. एक क्षेत्ररक्षक धावतोय किरण चेंडूच्या दिशेला, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय सरळ सीमा पार. 4 धावा येतील.
इथून अजूनही 46 धाब्यांची आवश्यकता आहे. ब्लाइंड स्ट्रोक, टोटली ब्लाइंड स्ट्रोक. खूप साधा सरळ सोपा बॉल आहे, परंतु फलंदाजाचे एक्स्ट्रा एफर्ट्स, नजर हलवली जाते, नजर हटी दुर्घटना घटी. कारण ओव्हरपिच बॉल आहेत सातत्याने. त्या ओव्हरपिच बॉलला सामोरं जायचं असेल तर तुम्हाला चेंडूवर चढून खेळावं लागेल. अतिरिक्त बाहेर बॉल ट्रॅव्हल करतो, याकडे तो पंचांचा इशारा येईल वाईड. इथून मात्र 45 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 15 बॉल 45. या षटकातील 3 बॉल हे निर्णायक आहेत. या 3 बॉलवर जर का 10 ते 12 रन जर का आले ना तर निश्चितच ही मॅच ऑन असेल. ओव्हर द पॉइंट फटका सजवलाय, परंतु बॉल यस, सीमा पार, चौकार, 4 धावा. 41 रन लागताय. आता मात्र 14 बॉल शिल्लक येतली, 14 मध्ये 41. याच्या आधीच म्हटलं होतं की या षटकातील ही शेवटचे 3 चेंडू फार निर्णायक आणि त्या 3 पैकी पहिल्या बॉलवर चौकार आलाय. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. बघूयात या 2 बॉलवर किती धावा येतात ते. लॉंग कार्पेट घेऊन काढलाय. शेवटचा बॉल शिल्लक असेल. एक सिंगल आली आहे आणि या षटकातील पहिलाच बॉल खेळायला भेटेल आता कपिल शिंदे याला. इथून 44 धावांची आवश्यकता आहे. एकच बॉल, मग तेच सांगतोय, एकच बॉल. डान्सिंग डाऊन द विकेटचा प्रयत्न, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईट बॉल आहे. 43 धावांची इथून आवश्यकता. 39 धावांची इथून आवश्यकता आहे. आणि 13 बॉल 39 ची आवश्यकता. हा बॉल फार निर्णायक असेल, या षटकातील निर्णायक बॉल असेल, या मॅचचा निर्णायक बॉल. या बॉलवर धावा किती येतात. उडवलाय बॉल, यस, हाय हँडसम, फेकून दिलाय बॉल लॉंग ऑफच्या मस्तकावरून. षटकार मारलाय आणि या षटकारानं या मॅचला फुल ऑन एंटरटेनमेंट मोड मध्ये आणून ठेवलंय. आता मात्र 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 33 ची आवश्यकता. बारा बॉल आणि 33 ची आवश्यकता आहे. आता आयोजकांना विनंती असेल ते बॅनर थोडं उलट झालंय रोशन दादा, ते बॅनर चला मॅच चालू द्यायची आहे, मॅच चालू द्यायची, ते केलं जाईल नंतरून. कव्हर्स मध्ये फटका सजवलाय. 12 बॉल 33 ची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर एक दणदणीत आणि खणखणीत चौकार आलाय. आता मात्र 11 बॉल आणि 29 ची आवश्यकता. वॉट मॅच, वॉट अ थ्रिलर मॅच. 11-29 11-29 आम्हाला माहिती ना, 11-29 मी सांगतो तुम्हाला.
39 लागत होते, छक्का मारला 33 आणि हा चौका आला. 11 बॉल 29 रन. डावाच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय आणि वाईड आहे की नाही? नाहीये ना, ठीक आहे. ते चर्चा केली जाते कुणाल भाऊ, जस्ट वेट, कूल माइंड. निर्धाव चेंडू असेल, अर्थातच निर्धाव चेंडूवर इथे धावबाद व्हावं लागलाय फलंदाजाला, कारण कपिल शिंदे हा स्ट्राईकवर आलाय. आता मात्र 10 बॉल शिल्लक आहे, तरी 10 मध्ये 29 ची आवश्यकता. दहा बॉल 29 रन. कुणाल मुत्ता यांच्या या षटकात शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूंवर ही मॅच डिपेंड असेल. जिंकतय कोण हारतय कोण हे माहित नाही, परंतु मॅच फुल ऑन एंटरटेनमेंट. लिव्ह केलाय बॉल, येस, पंचांचा इथे इशारा येतोय वाईड. 10 बॉल 28 ची आवश्यकता आहे. चेंडूला दूर ठेवलं जातं बॅट पासून. क्षेत्ररक्षणात थोडा बदल झालाय. क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो, एक डीप कव्हर्स आहे, डीप पॉइंट आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि एक काऊ कॉर्नर. बॅटची कडा, परंतु चेंडू ट्रॅव्हल करेल डिक्लेअर झोन मध्ये आणि 2 धावा येतील. 9 बॉल आणि आता 9 मध्ये आवश्यकता आहे 26 या आकड्याची. 9 बॉल आणि 26 रन. बघूयात, 9 बॉल आणि 26 हे 3 बॉल फार महत्वाचे असतील. आता मात्र सुबुद्धीचा आणि तुमच्या आतल्या दडलेल्या चांगल्या अकलीचा वापर करणं इथे गरजेचं आहे. बघूयात कोण त्या स्किलवर आणि कौशल्यावर चालतं ते. वा, दर्जेदार डिलिव्हरी, तिकट बाउन्सर, फलंदाजाला बीट केलाय, वेट केलाय, हार्ड लाईनचा वापर केलाय आणि हार्ड लाईनचा वापर फलंदाजाला बॅटही काढू देत नाही. इतका तेज तर्रार इन स्विंगर आपल्याला बघायला मिळतोय. काय झालं, चेक करायचं आहे का? ठीक आहे. इट्स फेअर डिलिव्हरी आहे, 1 बाउन्स असेल. फेअर डिलिव्हरी आहे, 1 बाउन्स असेल. वन बाउन्स आहे. शोल्डर आणि चेक केलंय कपिल दादा इथे. स्कोर का, किती बॉल किती ते, किती बॉल किती ते सांगायचंय का? येस, 8 बॉल आणि 26. लॉफ्ट करायचा होता, परंतु बॅटची आतली कडा लागते. लंगॉफच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय, तिथे किरण आहे, चेंडूला वेचून फेकेल आणि येस, रन आउट. एकच धाव. मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल. 7 बॉल आणि 25 ची आवश्यकता. हा बॉल फार निर्णायक असेल. याच्या आधीच्या शेवटच्या बॉलवर षटकार मारला होता कपिलने. या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार येईल का? बघूयात काय होतं ते. बदाणे सर जात आहे फलंदाजीसाठी.
7 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धाबा बनवायच्या आहेत. या षटकातील हा शेवटचा बॉल, पुन्हा एकदा रिझल्ट देणारा बॉल. मागच्या षटकात 13 बॉल 39 होतं समीकरण आणि त्या 13 बॉल 39 असताना एक षटकार ठोकला होता कपिलने, तेव्हा 12 बॉल 33 वर आली होती मॅच आणि आता 7 बॉल 25 वर आहे ही मॅच. 7 चेंडू शिल्लक आहेत, 7 मध्ये 25 ची आवश्यकता. फुलटॉस बॉल आणि तो फुलटॉस फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. अगदी छोट्याशा अंतरावरून 2 धावा इथे हुकल्या जात आहेत. चौकार आलाय आणि आता मात्र या मॅचचं समीकरण आहे 6 बॉल आणि 21 रन. 6 चेंडू शिल्लक आहेत, धावा 21 बनवायच्या आहेत. बघूयात काय होतं ते. सहा बॉल आणि 21 ची आवश्यकता. हर्षल आलेत गोलंदाजीला. बदाने सर यांनी देखील या स्पर्धेत चांगले फटकार आणि मोठे षटकार मारलेत. आता मात्र 6 बॉल 21, काय होईल ते बघूयात. लॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या क्षेत्रात घेऊन काढलाय बॉल. एकच सिंगल येईल. 5 बॉल आणि 20 रन वर आली आहे मॅच. निश्चितच 5 बॉल मध्ये 3 मोठे फटकार मारणं गरजेचं असेल. आता ते षटकार आठवतील आपल्याला. पप्पू यांनी मारलेले लागोपाठचे 3 षटकार इथे आपल्याला आठवणीत राहतील. वाडी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, लिव्ह केलाय बॉल. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आता मात्र प्रत्येक बॉलवर प्रहार. 4 बॉल आणि 20 ची आवश्यकता. कुठलाही संपर्क नाहीये. मॅच आता गणितीय नियमांनुसार आपल्या मुठीत कैद केली आहे मोसम 11 या संघानं. 3 बॉल आणि 20 रन. व्हॉट अ मॅच. उडवण्याचा प्रयत्न लंगदगारपैठच्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने कमबॅक केलाय. मागच्या षटकात मार खावा लागला होत्या, जास्तीच्या धावा द्याव्या लागल्या होत्या, परंतु या षटकात कमबॅक करून दाखवलंय आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी महत्वाची भूमिका इथे बजावली जाते. वाडी शॉर्कर लिव्ह केलाय. शॉर्ट बॉल असेल. वाह, दर्जेदार डिलिव्हरी. व्हॉट अ बॉलिंग.
शेवटचा बॉल असेल आता शिल्लक. अमोल दादा शेवटचा बॉल आहे ना? शेवटचा बॉल आहे का? येस. रे हा शेवटचा आहे. फेअर डिलिव्हरी आहे. एकच बॉल बाकी आहे, मी तेच सांगतोय. कव्हरच्या क्षेत्रात फटका सजवला आहे, परंतु आता मात्र इथे मोसम 11 या संघानं या सामन्याला फिनिश केलंय. मोसम 11 या थ्रिलर मॅच मध्ये विजयी ठरतोय, तर आदेश शिलवड या संघाला पराजयाची चाक चाखावी लागते. चला पुढचा सामना कोणाचा आहे? कोणाकोणा